नमस्कार. आज आपण घरच्या दुधापासून अगदी मऊ मार्केटसारखं पनीर घरच्या घरी कसं बनवता येईल हे पाहणार आहोत. त्याच पनीरचा भन्नाट मसालाही देखील बनवणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण मी शेवटी पनीर मऊ राहण्यासाठी एक खास टिप्स सांगणार आहे. पनीर नेहमी मंद आचेवर गरम करायचं आहे. तर दुधाला उकळी फुटली की आता हळूहळू लिंबाचा रस घालून आपला दूध छान प्रकारे हलवून घ्यायचं आहे. तर हलवल्यानंतर जसं ते उकळी फुटेल तसं ते दूध फाटायला सुरुवात होते. तर तुम्ही पाहू शकता दूध आपलं फाटायला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे दूध फाटले गेले की पाणी सेपरेट होतं. ते फाटलेलं दूध सेपरेट झालेलं आहे. नंतर गॅस बंद करून आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे एका कापडामध्ये. अशा प्रकारे दूध गाळायचं आहे. दूध गाळून झाल्यानंतर 2 ते 3 पाण्याने आपल्याला ते दूध स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. ते आपल्याला पनीर का तर लिंबाचा आंबटपणा जाण्यासाठी. नंतर ते बांधून 30 मिनटं सेट करायला बाहेर ठेवायचं आहे आणि 8 तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. 8 तासानंतर तुम्ही बघू शकता ही पनीर आपलं किती सॉफ्ट झालेलं आहे. तर आपण पनीर मसाला बनवण्यासाठी आता आपल्या घरच्याच ताज्या पनीरचा आपण मसाला बनवूयात. अशा प्रकारे बनवाल तर खूप टेस्टी होईल. तर सर्वप्रथम आपण पनीरचे छोटे छोटे काप करून घेणार आहोत. आपल्याला पनीर किती क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे त्यानुसार कांदा चिरून कट करून घ्यायचा आहे. नंतर एका पॅनमध्ये चिरलेला कांदा टाकून लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे. नंतर त्यामध्ये चिरलेले टोमॅटो, आलं, लसूण टाकून चांगल्या प्रकारे आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजून झाल्यानंतर अशा प्रकारे थंड करून घ्यायचं आहे. ते एका पॅनमध्ये काढून घ्यायचं आहे जेणेकरून ते थंड होईल. पूर्ण थंड झाल्यानंतर आपण त्याची पेस्ट करणार आहोत. तोपर्यंत आपण एका पॅनमध्ये तेल गरम करून आपल्याला पनीर तळून घ्यायचं आहे. हे पनीर आपण तळून घेणार आहोत. तर दुधाचा वास येऊ नये म्हणून तुम्ही अशा प्रकारे एकदा पनीर नक्की करून बघा. खूप टेस्टी होतो पनीर मसाला. तळून झाल्यानंतर पनीर काढून घ्यायचं आहे आपल्याला एका बाउलमध्ये. त्याच बाउलमध्ये 2 ग्लास पाणी ओतायचं आहे थंड, कारण ते पनीर खाताना एकदम मऊ आणि सॉफ्ट राहतं. तोपर्यंत आपण कांदा टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे. ती पेस्ट आपण तेल टाकून परतून घ्यायची आहे मंद आचेवर. 7 ते 8 मिनिट परतून घ्यायची आहे आपल्याला ती पेस्ट, जेणेकरून त्या पेस्टचा रंगही बदलेल आणि साईडने तेल सुटेपर्यंत आपल्याला तो मसाला परतून घ्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओत बघू शकता की अशा प्रकारे कमीत कमी मला हा मसाला परतायला 7 ते 8 मिनटं लागलेले आहेत मंद आचेवरती. असा घट्ट असा गोळा बनला पाहिजे तरच आपल्या मसाल्याला छान अशी टेस्ट येते. तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये दूध आणि पनीर टिक्का टाकून भिजत ठेवणार आहोत हलवून. अशा प्रकारे मसाला टाकला की अप्रतिम भाजीला टेस्ट येते. तोपर्यंत एका पॅनमध्ये भाजीच्या प्रमाणामध्ये तेल टाकायचं. इथे मी अर्धा किलोपेक्षा जास्त पनीर आहे त्यानुसार मसाला बनवते. आता आपण सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहोत. तो म्हणजे 4 चमचे बेसन पीठ टाकल्याने टेस्ट येते. तर त्याला छान बाइंडिंग येते भाजीला. बेसन लाल परतून घ्यायचं आहे, लाल भाजायचं आहे. बेडगी मिरची पावडर टाकायची आहे नंतर. त्याने आपल्याला छान कलर येतो मसाल्याला. दुधात मिक्स केलेला मसाला टाकून परतून घ्यायचा आहे. मसाला परतल्यानंतर टोमॅटो, कांदाची पेस्ट आपण जी केलेली आहे ती भाजून घेतली ती टाकून परतून घ्यायचं आहे. नंतर छान प्रकारे आपल्याला हलवून घ्यायची आहे. नंतर गरम पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही का तर पनीर मसाला बनवतो, जास्त पाणी ओतायचं नाही. आपल्याला जास्त थिकनेसच ठेवायचा जेणेकरून तो मसाला छान दिसतोही आणि खायलाही चविष्ट लागतो. नंतर पनीरचे तुकडे जे आपण ठेवलेत ते पाणी असं चांगलं पिळून घ्यायचं आहे आणि ते तुकडे त्यात टाकून हलवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे. नंतर चवीप्रमाणे मीठ टाकून आपल्याला हलवून घ्यायचं आहे. उकळी फुटली की पनीर मसाला अजून टेस्ट येण्यासाठी आपण एक तडका देणार आहोत. 2 चमचे तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे. ते त्यात बेडगी मिरची पावडर टाकायची. तो तडका पनीर मसाल्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. पनीर मसाला तयार आहे. ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनल